नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळणार हा भत्ता, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी काय आहे व वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळणारा कोणता भत्ता आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, तुमच्या समोर टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा मिळणार हा भत्ता। बघा काय आहे, सेंटर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारतर्फे आपल्या कर्मचाऱ्यांना विविध भत्ते दिले जातात। यात महागाईपासून घरभाडे ते गणवेशापर्यंत भत्त्यांचा समावेश होतो। यात कर्मचाऱ्यांना गणवेश किंवा विशेष पोशाख खरेदी करण्यासाठी दिला जाणारा भत्ता आता वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा दिला जाईल। आतापर्यंत हा भत्ता वर्षातून फक्त एकदाच दिला जात होता। केंद्राने काढलेल्या परिपत्रकानुसार जुलै 2025 नंतर केंद्र सरकारी सेवेत सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या भत्त्याचा लाभ या ठिकाणी मिळेल असे म्हटले आहे। याचा अर्थ असा की आता भत्ता हे वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा या ठिकाणी उपलब्ध असेल। बघा, गणवेश भत्ता काय आहे। ऑगस्ट 2017 मध्ये मोदी सरकारच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या परिपत्रकानुसार गणवेश भत्त्यामध्ये कपडे भत्ता, मूलभूत उपकरणे भत्ता, कीट देखभाल भत्ता, बूट भत्ता इत्यादींचा समावेश आहे। ड्रेस भत्त्याची रक्कम तुम्ही सेवेत कधी रुजू झाला त्यानुसार ठरवली जाते। याचे सूत्र रक्कम 12 गुणिले महिन्याची संख्या, म्हणजे सरकारी सेवेत रुजू झाल्यास महिन्यापासून पुढील वर्षाच्या जूनपर्यंत। उदाहरणार्थ, समजा एखादा कर्मचारी ऑगस्टमध्ये सेवेत रुजू झाला आणि त्याला दरवर्षी 20,000 रुपये ड्रेस भत्ता मिळतो आणि या सूत्रानुसार त्याला त्याचा ड्रेस भत्ता हे प्रमाणानुसार मिळेल, म्हणजे जो रुपये 20,000 भागिले 12 गुणिले 11 म्हणजे 18,333 रुपये असेल। बघा किती दिला जातो गणवेश भत्ता। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगवेगळ्या रकमा निश्चित केल्या आहेत। लष्कर, भारतीय हवाई दल, नौदल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि तटरक्षक दलातील अधिकारी हे दरवर्षी 20,000 रुपयाच्या ड्रेस भत्त्यासाठी पात्र आहेत। परिपत्रकात पुढे म्हटले आहे की दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली आणि पोलीस सेवा, सीमा शुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अंमली पदार्थ विभागाचे कार्यकारी कर्मचारी, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा म्हणजे ICLS चे अधिकारी, NIA मधील कायदेशीर अधिकारी, इमिग्रेशन ब्युरोचे कर्मचारी, त्याच्यामध्ये मुंबई, चेन्नई, दिल्ली, अमृतसर, कोलकाता आणि इमिग्रेशन ब्युरोच्या सर्व चौक्यावर वार्षिक 10,000 रुपये गणवेश भत्ता मिळण्यास पात्र आहेत। संरक्षण सेवा, CAPF, रेल्वे संरक्षण दल, केंद्रशासित प्रदेश, पोलीस दल आणि भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय रेल्वेच्या स्टेशन मास्टर्समधील अधिकारी या पदाखालील सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी 10,000 रुपये गणवेश भत्ता दिला जातो। नवीन श्रेणीतील कर्मचारी ज्यांना गणवेश देण्यात आला आहे आणि ज्यांना तो नियमितपणे परिधान करणे बंधनकारक आहे, जसे की ट्रॅकमॅन, भारतीय रेल्वेचे धावणारे कर्मचारी, कार चालक आणि गैरवैधानिक विभागीय कॅन्टीनमधील कॅन्टीन कर्मचारी, त्यांना दरवर्षी 5,000 रुपये ड्रेस भत्ता मिळण्यास पात्र आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी सरकारी कर्मचारी आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा हा जो भत्ता आहे तो भत्ता मिळतोय। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।